अश्वत्थामाने पांडव समजून द्रौपदीची 5 मुलं मारून टाकली, रात्री ठार केली. भाऊ 5 मुलांचा कार्यक्रम रात्रीच. बातमी कळली महाराज, बातमी कळली. पांडवाला बातमी कळल्याबरोबर अर्जुनाने प्रतिज्ञा केली अश्वत्थामाला मारायची. अर्जुनाचं आणि अश्वत्थामाचं घनघोर युद्ध झालं महाराज. पण अर्जुन पांडवाला अश्वत्थामाला मारू शकला नाही महाराज. मारायची हिंमत झाली नाही त्याची अर्जुनाची बरं का. अर्जुन एवढा धनुर्धर होता पण अश्वत्थामाला मारायची हिंमत नाही झाली बरं का. त्याच्यात भागवत सांगते अश्वत्थामाला मारायची हिंमत नाही झाली. मग शेवटी त्याने काय केलं महाराज, रश्शीना बांधलं अश्वत्थामाला आणि वढीत 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 द्रौपदी पुढे घेऊन आला. द्रौपदी अंगणात बसली होती महाराज. पुत्र शोकाने सागरात बुडून गेली होती. द्रौपदीनं अश्वत्थामाला आलेलं पाहिलं महाराज. अश्वत्थामाला आलेलं पाहिल्याबरोबर द्रौपदी उठून त्याच्याकडे गेली आणि वंदन करू लागले अश्वत्थामाला. नका, माझ्या दारात ब्राह्मणाचा अपमान नको. झालं ते पुरं झालं, सोडून द्या, त्याला मारू नका. अरे 5 पुत्र मारणारा आपल्या अंगणात आलाय, आपण काय केलं असतो? मारू नका त्याला, ते गुरुपुत्र आहे. अरे जी विद्या द्रोणाचार्यांनी त्यांना शिकवली नाही ना, ती तुम्हाला शिकवली नाही. मारू नका त्याला, सोडून द्या म्हणू लागली. महाराज वारंवार द्रौपदी सोडून द्या म्हणते. अरे मी साधवा आहे, अरे ती गौतमी विधवा आहे, ती त्या मुलाच्या सहाऱ्यावर जीवन जगते. मी तिचं रड जेव्हा जेव्हा रडल तेव्हा तेव्हा मी तिचं रडू ऐकू शकणार नाही, त्यामुळे त्याला सोडून द्या. ब्राह्मण पुत्र आहे, त्याला सोडून. भीमदादा उठला राजाऊ मध्येच. ए दादा, अरे कुठे गेली तुझी प्रतिज्ञा? बाल हत्या करणारा तुझ्या दारात आला. द्रौपदी वारंवार सोडून द्या सोडून द्या सोडून द्या म्हणू लागली. मनुस्मृतीत म्हटलंय बाल हत्या करणाऱ्याला मारण्यामध्ये काहीच पाप नाही. अरे मग अश्वत्थामाला मारण्यात काय पाप आहे? महाराज भगवान परमात्मा आले जवळ, त्यांनी सांगितलं शांत होत. अरे ब्राह्मणाला मारण्यापेक्षा त्याचा अपमान करून त्याला हाकलून द्या. काय त्याला मृत्यू समान आहे. आणि महाराज त्याचा जन्मसिद्ध मनी काढून घेतला अश्वत्थामाचा. अश्वत्थामा निस्तेज झाला. अश्वत्थामाला वाटलं मी पराक्रम दाखवून पांडवांचा बदला घेईल. उत्तरेच्या गर्भात महाराज शेवटचा गर्भ पांडवांचा शेवटचा वंश होता बरं का. त्याला मारून मी पांडवाला निर्वंश करेन म्हणून महाराज त्याने ब्रह्मास्त्र शेवटचं अस्त्र अश्वत्थामाने आणि उत्तरेच्या गर्भावर सोडलं बरं का. उत्तर गर्भावर अस्त्र सोडल्यानंतर उत्तरा व्याकुळ झाली, आग होऊ लागली अंगाची महाराज. आग झाल्यानंतर उत्तरा भगवंताकडे पळत सुटली बरं का. ती तिच्या सासूकडे गेली नाही, सासऱ्याकडे गेली नाही. भगवंताकडे का गेली? तिच्या सासूना तिला सांगितलं होतं महाराज ज्या ज्या वेळेस संकट येईल त्यावेळेस फक्त भगवंताचा सहारा घ्यायचा. म्हणून ते पांडवाकडे गेले नाही, लाईन ना उभे होते सगळे, पण एकाकडे पण गेले नाही. म्हणून सासांना विनंती, महाराज चांगलं सांगायचं सुनाला, काही सांगायचं असलं ना चांगलं सांगावं, नाही तर तिला काय रोग आला आमक धमक असले ना करे, चांगलं बोला जा, चांगलं सांगा. उत्तरा भगवंताकडे आली महाराज. भगवंताने बघितलं, ब्रह्मास्त्र सोडलेलं आणि भगवंताने सूक्ष्म अवतार धारण केला आणि उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला महाराज. आणि परीक्षिती राजाचं रक्षण केलं. आपुल्या पाळीसी धर्म रक्षवया अवतार घिस, उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून महाराज परीक्षिती राजाचं रक्षण केलं. असा तो भगवान परमात्मा आपल्या भक्तासाठी अवतार धारण करतो. कारण भक्ताने तेवढं प्रेम दिलेलं असतं महाराज.
भक्त आहे तितके प्रेम दिलेलं असतं भगवंताला. भगवंताशी त्या भक्तानी जसं नातं जोडलेलं असतं राजाओ. ज्यांनी ज्यांनी नाते जोडले त्यांचा इतिहास थोडक्यात बघा. जनाबाईचा इतिहास बघा, राधेचा इतिहास बघा, गोपींचा इतिहास बघा. महाराज शास्त्र सांगताय गोपींत भगवंतावर इतकं प्रेम होतं राजाओ. गोपींना वेळोवेळी भगवान परमात्म्याने सोडवलं बरं. मीराबाईचं भगवंतावर इतकं प्रेम होतं राजा. मीराबाई तर लग्नाच्या वयात सुद्धा भगवंताला आपला पती समजायची महाराज शिवाजी महाराज. असं नातं होतं राजा मीराबाईचं. मीराबाईचं नातं राजा थोडक्यात सांगतो. है आँख जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे, है आँख जो शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे। बेकार वो मुख है, बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों, मुख वो है जो भगवान का सुमरन किया करे। हीरे मोती हीरे मोती से नहीं है शोभा है हाथ की, है हाथ जो भगवान का पूजन किया करे। मर कर भी अमर नाम उस जीव का जग में है, प्रभु प्रेम में बलिदान जो जीवन किया करे। सा 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 रे ग रे नि 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 सा 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 ध ध ध नि 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 रे सा नि। ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन, ऐसी लागी लगन, मेरा हो गई मगन। वो तो गली 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 हरि गुन गुन गाने लगी। अरे राजा काना ने विष दिया मानो अमृत पिया। टाळ्या वाजवायची लाज वाटते काही तर टाळी वाजणार नाही, तो पैशासाठी टाळी वाजवणारे भरपूर मिळते राजा तुम्हाला, ते आपल्याच म्हणत नाही। इथं ब्रह्मानंदी टाळी वाजते, इथं भगवान परमात्मा स्वतः असतो। टाळी वाजवा राजा, नाही तर पुढच्या जन्मात हे दोन हात काढून घेणार तो, दोन पाय लावून घेणार। चला चला चला। राना ने विष दिया मानो अमृत दिया, मेरा गोविंद गोपाल गाने रही संतों के रंग मोहन के रंग, मेरा सागर में समिता समाने लगी। वो तो गली 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 हरि गुन गाने लगी। मेरा हो गई मगन, मेरा हो गई मगन, मेरा हो गई मगन, मेरा हो गई मगन। असं नातं होतं राजा वगैरे। लग्नाच्या वयात सुद्धा आपला पती समजायचा। अपकीर्तीचा प्रसंग टाळावा म्हणून महाराज आणि वडिलांनी तिचं लग्न करायचं ठरवलं। अरे लग्न करून टाकू मीराबाईचं। मीराबाईंना सांगितलं बाबा तुम्ही लहानपणीच मला कृष्णाला अर्पण केलंय, लहानपणीच मी त्या भगवंताशी लग्न केलंय, आता माझ्यासाठी दुसऱ्यावर बघण्याची काय गरज आहे। माये बापे मज केले कृष्णार्पण, हरुशिले मन फारतिसे। अरे तिला खूप आनंद झाला महाराज लहानपणी भगवंताला ज्यावेळेस तिच्या वडिलांनी सांगितलं होतं, म्हणती देवा हिचा करावा सांभाळ, हसते वेल्हाळ मीराबाई। अरे देवाईचा सांभाळ करा आणि मग आता दुसऱ्यावर पाहायची काय गरज आहे बाबा। अरे लोक नावं ठेवू लागले महाराज मीराबाईला, बापाला नावं ठेवू लागले, येणारे जाणारे लोक नावं ठेवतात। मीराबाई भजनाला जाऊ लागली, बाहेरचे लोक कीर्तनाला येऊ लागले, लोक नावं ठेवू लागले राजा।
लोग कहे मेरा हुई बावरी, बाप कहे कुल नासी रे. अरे बाप कुळाचा नाश करणारी मुलगी माझ्या घरात आली म्हणला. खूप गोड चालू महाराज. लहानपणी ऐकलेली मी, लहान होतो. कैलासवासी हरिभक्तपरायण रामभाऊ महाराज आमचे चुलते महाराज, त्यांच्याच हाताखाली लहानसा मोठा. खूप प्रेमळ माणसं होऊन गेले महाराज आमची. त्यावेळेस ऐकलेली चालेल राजो. आज त्याला किती जणांनी मॉडिफाय केला असेल तो भाग वेगळा. अरे पण आमच्या नसा नसात भिनलेली ती लहानपणी. लोग कहे मेरा वही बावरी. भाऊ इतके सुंदर म्हणायचे महाराज गवळण, काटे यायचे अक्षर सांगायला काटे. बाप कहे कुल नासी रे पग. अरे कुळाचा नाश करणारी मुलगी माझ्या. ऐकत नाही ना मीराबाई. आईला म्हणे ऐकत नाही ना, हिला विष ते मारून टाक. विषाचा भरलेला एक ग्लास महाराज. आणि आईनं बापाने आई जवळ दिला. आई घेऊन आली महाराज. अगं मीरा ऐक. अगं ऐक, तुझ्या वडिलांनी विषाचा ग्लास दिलाय, तू ऐकत नाही म्हणून विष पाजून मारायचं आहे. कोणती आई हो अशी जिला वाटतंय आपल्या मुलीला मारून टाकावं? कोणत्या आईला वाटतो? अगं मीरा ऐक ना, ऐक मीरा. मीराबाई काय ऐकत नव्हती. मीराबाई भजनामध्ये भगवंताच्या तल्ली, हातात विना चिपळा, पायात घुंगर. हरे कृष्णा हरे रामा 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 हरे हरे. हरे कृष्णा हरे वडिलांनी आईना विषाचा ग्लास मीराबाईकडे आणला. मीराबाई ऐकत नाहीये. आईनं नजर फिरवली राजा. थरथर त्या हातानं तो ग्लास मीराबाईकडे केला आणि मीराबाईनं आईच्या हातातून विष का प्याला राजाजीने भेजा. पिवत पिवत मीरा हासी रे पग घुंगर. अरे मीराबाईनं तो विषाचा प्याला पिऊन घेतला महाराज. विष पिली मीराबाई, पण त्या विषाची बाधा मीराबाईला झाली नाही बरं का. नाही विष बाधा झाली नाही राजा. सर्व विष त्या भगवंताने पिऊन घेतलं. नाही विष बाधा झाली तयाचे ते वेळी. नाही विष बाधा झाली तयाचे ते वेळी. मूर्ती झाली काळी देवजी. अरे भगवंताची मूर्ती काळी पडली राजा हो. मीराबाई म्हणली देवा माझ्यासाठी का कष्ट केले. पूर्ववत मूर्ती झाली राजा हो, पण निळी रेषा असे अद्याप इथे कंठी देता प्रीती मिठी फाकी. असा भगवान परमात्मा राजा हो भक्तासाठी सर्व दुःख सहन करतो. आपुल्या पाळीसी आपुल्या पाळीसी Para
जगाचा मालक मीराबाईसाठी विष प्याला, उत्तरेच्या गर्भात प्रवेश केला, पतिव्रता धर्माचं रक्षण करण्यासाठी द्रौपदीला साड्या पुरवल्या. महाराज असाच पतिव्रता धर्म वाढला होता. आजचा अवतार भगवंताचा पतिव्रतेमुळे बरं काय का. कर्ममार आणि देवहूती यांची कन्या 9 कन्यापैकी एक असणारी अनुसूया, म्हणजे नाही, असूया म्हणजे द्वेष, आणि ब्रह्मदेवाचा नेत्रापासून जन्मलेला पुत्र अत्री, म्हणजे नाही, आणि त्री म्हणजे 3 गुणाच्या पलीकडे त्रिगुणाच्या सत्वतम आणि रज. महाराज यांचा दोघांचा विवाह झाला. विवाह झाल्यानंतर आणि ब्रह्मदेवाचे आशीर्वाद घेतले दोघांनी, आणि महाराज ब्रह्मदेवाने सांगितलं जा आणि सृष्टीचा विस्तार करा. सृष्टीच्या विस्ताराची आज्ञा दिली राजाओ यांना, आणि दोघंही निघून आले वृक्ष नावाच्या पर्वतावर महाराज, आणि तपश्चर्या करीत बसले. निर्विंधा नावाची नदी आहे, नदीच्या काठावर तपोवनामध्ये आणि तपश्चर्या उभे राहून तपश्चर्या केली. शेकडो वर्षाची तपश्चर्या झाली. शेकडो वर्षाच्या तपश्चर्याचं फळ महाराज एक दिवस भगवान परमात्मा स्वतः प्रगट झाले समोर. राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोकली. अरे प्रत्यक्ष भगवान परमात्मा प्रगट झाले. सांगा काय पाहिजे ते मागा. देवा काही नको, तुझं दर्शन झालं. दोघांनी वंदन केलं राजावर. अरे ब्रह्मदेवाने आम्हाला सृष्टीचा विस्तार करण्याची जबाबदारी आमच्याजवळ सोपवली, पण सृष्टीच्या विस्तारासाठी बहुतेक या सृष्टीमध्ये जो जीव जन्माला येईल त्याचा मृत्यू निश्चित आहे, ठरलेला आहे. म्हणून देवा आम्हाला असा पुत्र नकोय. पुत्र कुणाला म्हणतात महाराज? पुत्र पतनात त्रायतात इति पुत्रः. अरे जो पूत नावाच्या नरकातून आपल्या पितरांना उद्धार करून सोडवतो त्याला पूत म्हणून म्हटलं राजा. नाही तर तुमच्या आमच्या आपत्ती येत महाराज, आपल्या आपत्ती येत, समाजाला आपत्ती ना, आई बापाला सगळ्यांना आपत्ती राजा, बरोबर आहे की नाही? आमची तुमची आपत्ती आहेत बरं. म्हणून आईनं जन्म द्यावा, एकतर तो भक्त असावा, दाता असावा, नाहीतर भूमीवर लढणारा शूरवीर तरी असला पाहिजे राजा, शूरवीर तरी असला. नाही तर आमची आई वाच असलेली बरी असं आमचे संत सांगतात बरं का. जननी जने तो भक्त जने, या दाता या शूर नाही तो जननी वांज भली मत गावा या नूर. वांज असलेली बरी राजा. गांधारीला किती होते महाराज? किती होते गांधारीला? 100 होते, पण तिला दुःखच भोगावं लागलं. शिवाजी महाराज कुंतीला 5 होते, पण सत्वगुण संपन्न असल्यामुळे. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा रानदेव म्हणे राजाची गुणा, रानदेव म्हणे राजाची गुणा. द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी, द्वारकेचा राणा पांडवा घरी. भगवान व्यासाने भगवत प्राप्तीची गुप्त खुणगाठ गुप्त पांडवांना सांगितली होती. कुणाला? त्याप्रमाणे आचरण केलं, म्हणून द्वारकेचा राणा पांडवा घरी. पण कधी शिवाजी महाराज? कधी? पहाते पांडव खंडव नवास, परी त्या देवासी आठवे. अरे अखंड वनवास होता राजा, पण क्षणभरही भगवंता सुंदर. हा, आणि मग आम्हाला असा पुत्र पाहिजे, असा पुत्र पाहिजे जे पुत्राने पित्रांचा उद्धार होईल अशा प्रकारचं वर्तन केलं. मग आम्हाला असे पुत्र नको, आम्हाला असा पुत्र पाहिजे याचा त्रैलोक्य झेंडा आहे. ऐसा पुत्र देई गुंडा, ऐसा पुत्र देई गुंडा, याचा त्रैलोक्य झेंडा. ऐसा पुत्र देई गुंडा, याचा त्रैलोक्य झेंडा, ऐसा त्रैलोक्य झेंडा, याचा त्रैलोक्य झेंडा. ऐसा पुत्र पाहिजे ज्याचा त्रैलोक्यात झेंडा पाहिजे.
असा रत्न आमच्या पोटी येऊ दे. आणि मग भगवंतांनी सांगितलं असं लागत आहे ना, मीच तुमच्या पोटाला येतो ना, ब्रह्मा विष्णू 3 अवतार घेऊन मीच तुमच्या पोटाला येतो. आणि असं म्हणून भगवान परमात्मा निघून गेले. सती अनुसया मोठी पतिव्रता आहे, दोघांना फार आनंद झाला. राजा हो, पतिव्रता कुणाला म्हणते? पतीची या मता अनुसरो निपतिवता अनसाय आत्महिता भेटे चिते. माऊली ज्ञानोबांनी सांगितलं राजा, पतिव्रतेची या हृदय जैसे पती वाचो निन स्पर्श मी सर्वस्व तैसे सुभटासी. माऊली ज्ञानोबांनी सांगितलं बरं का, पतिव्रता उत्तम पतिव्रता कुणाला म्हटलंय माऊलींनी? जिच्या स्वप्नात देखील परपुरुष येत नाही बरं का. कार्याशु मंत्री, कार्यामध्ये मंत्र्याप्रमाणे, सेवेशु दासी, शयनेशु रंभा, भोजेशु माता, त्याला उत्तम पतिव्रता म्हटलंय राजाओ. आणि मग अशी महान पतिव्रता राजाओ. तुम्हाला सांगतो महाराज, पतिव्रतेची महती थोडक्यात सांगतो. प्रसंग रामायणातला आहे. प्रभू रामचंद्र, सीतामाई आणि लक्ष्मण तिघा वनवासाला निघाले. आणि निघाले असताना आणि उर्मिला म्हणे मला पण येऊ द्या. तिला म्हणे तू येऊ नको, तू आम्ही सेवा करायला चाललोय. लक्ष्मण म्हणे तुझं काही काम नाही, तू इथंच थांब. पतीची वाट बघत थांबली बरं का. प्रसंग युद्ध चालू झालं महाराज. इंद्रजिताचा आणि लक्ष्मणाचं युद्ध लागलं. युद्धामध्ये लक्ष्मणजीला शक्ती लागली, इतके मूर्छित पडले महाराज लक्ष्मणजी. इतकी शक्ती प्रखर होती का मूर्छित अवस्थेत पडले. मूर्छित अवस्थेत पडल्याला पाहिल्यानंतर प्रभू रामचंद्र आणि जवळ आले महाराज प्रभूच्या. लक्ष्मणजीला आपल्या मांडीवर घेतलं आणि जगाचा मालक टपटप टपटप अश्रू गाळतो राजावर. प्रभू रामचंद्र रडतायत. अरे अरे मी ज्यावेळेस वनवासाला निघालो त्यावेळेस माझ्या लक्ष्मणानं साऱ्या राजवैभवाचा त्याग केला हो, माझ्यासोबत अरण्यात आला महाराज. अरे माझ्या लक्ष्मणाला मी अवस्थेत पाहू शकत नाही. याला बाहेर आणण्याचा मार्ग कोणीतरी सांगा, याला बाहेर काढण्याचा मार्ग कोणीतरी सांगा महाराज. आणि बिभीषण पुढे आला महाराज हात जोडून, प्रभू लक्ष्मणजीला सचेत आणण्याचा मार्ग एक आहे म्हणे, सुषेण नावाचा वैद्य. पण तो रावणाचा वैद्य आहे. रावणाची आज्ञा असल्याशिवाय तो काही करत नाही. त्याला अन्नाचा बंदोबस्त करावा लागेल. हनुमानजीने सांगितलं प्रभू आज्ञा द्या. हनुमानजीने प्रभूची आज्ञा घेतली महाराज आणि लंकेला उड्डयन केलं. जय श्रीराम. लंकेमध्ये आले महाराज. लंकेत आल्यावर दरवाजाला थाप मारली. सुषेण वैद्य पत्नी बाहेर आली. या देहाला हनुमानजी म्हणतात, चला लक्ष्मणजीचे प्राण धोक्यात आहेत, तुम्हाला यावं लागेल. अरे मी येऊ शकत नाही. सुषेण